सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक भावनाप्रधान अशी छान मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मी ही कथा जेव्हा सोशल मीडियावर वाचली तेव्हा मला ती खूप आवडली. खूप छान कथा आहे, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे जुई. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथावाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे मनोगत कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं मनोगत वाचायला मला नक्की आवडेल. आता ऐका ही कथा, जिचं शीर्षक आहे जुई. दादर स्टेशनवर सुमनताईंना एका बाकावर बसवून तिकीट काढून आलोच असं म्हणत त्यांचा मुलगा राम तिकीट घराच्या दिशेने गेला. सुमनताई रामसोबत आज गावी जाणार होत्या. तो परत येईपर्यंत विरंगुळा म्हणून इकडची तिकडची गंमत पाहणं त्यांचं चालू होतं. सरसर सापासारख्या इकडून तिकडे सरपटणाऱ्या रेल्वेगाड्या, 2 मिनिटे गाडी स्टेशनवर थांबलेल्या वेळात गाडीतले बाहेर आणि बाहेरचे आत ढकलले जाणारे गर्दीचे लोंढे, फेरीवाल्यांची लगबग, गाडी पकडण्यासाठी लोकांची दादऱ्यावरून प्लॅटफॉर्मवरून पळापळ. इतक्यात गर्दीत आईबाबांचा हात सुटून हरवलेलं एक छोटं पोरगं रडायला लागलं आणि सुमनताईंची तंद्री भंगली. त्या पटकन त्या बाळाजवळ गेल्या. तोपर्यंत एक फुलवाली मुलगी त्याच्याजवळ गेली. तीही लहानच. तिच्या परीने तिने त्याला फूल देऊन खेळवायचे, शांत करायचे प्रयत्न केले. सुमनताईंना त्याही परिस्थितीत त्या मुलीचं कौतुक वाटलं. घाईघाईने त्यांनी त्या मुलाला कडेवर घेतलं आणि जवळच्या पोलिसांकडे नेलं. फुलवाली पण नकळत त्यांच्या मागोमाग चालत गेली. पोलिसांनी बाळाचे कपडे वगैरे पाहिले तर त्यात खिशात एक चिठ्ठी मिळाली. त्यात बाळाचे नाव, आईवडिलांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता सगळं व्यवस्थित लिहिलेलं होतं. त्या मोबाईल नंबरवर पोलिसांनी फोन केला तर लगेच आईवडिलांशी संपर्क झाला. तेही बिचारे बाळ सापडत नसल्यामुळे हवालदिल झालेलेच होते. मोजून 15 मिनिटात बाळ सुखरूपपणे आईवडिलांच्या हातात होतं. हे असं आपल्यालाही सुचलं असतं तर. सुमनताई नकळत भूतकाळात हरवल्या. 5-6 वर्षापूर्वींची गोष्ट. तेव्हा सुमनताई, राम, त्याची बायको जान्हवी आणि 3 वर्षांची चिमुरडी जुई सगळे बाहेरगावाहून घरी परत निघाले होते. जान्हवी आणि राम गाडीत खायला लागेल म्हणून खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायला गेले. जुई सुमनताईसोबत खेळत होती. बाकावर उभं राहून बाजूच्या गाडीवरची गंमत पाहत होती. लोखंडी कढईत गरम तेलाचे चटके लागून उड्या मारणारे छोटे छोटे वडे पाहताना तिला मजा येत होती. इतक्यात समोर एक मुलगी गाडीतून उतरताना धपकन पडली. बाकी लोक गंमत बघत बसले. सुमनताई मात्र पटकन गेल्या आणि तिला उठायला मदत केली. तिला स्वतःकडची पाण्याची बाटली दिली आणि त्या माघारी वळल्या. पण बाकावर जुई नव्हती. त्या वेड्यासारख्या इकडे तिकडे जुईला शोधू लागल्या. राम आणि जान्हवी पण आले. हे कळल्यावर दोघंही हवालदिल झाले. रडून रडून जान्हवीने स्वतःचीही तब्येत खराब करून घेतली.
सुमनताईसुद्धा स्वतःलाच अपराधी समजायला लागल्या. जान्हवी इतक्यात खूप चिडून बोलली, मुद्दाम केलत ना? तुम्हाला नकोच होती दत्तक मुलगी म्हणून असं वागलात ना? काय केलत माझ्या मुलीचं? कुठे आहे ती? सांगा, लवकर सांगा. अगं तसं नाही ग. हां, मला वाटलं होतं तुम्ही दत्तक घेण्याची घाई करू नये. अजून फक्त 4 वर्षे तर झाली लग्नाला. आणि डॉक्टर बोललेले तुम्हाला प्रॉब्लेम काही नाही, उशिरा होऊ शकतं बाळ, म्हणून वाटत होतं ग. पण तुम्ही निर्णयावर ठाम होतात तेव्हा मी मध्ये आली नाही. म्हणून मग आता असं वागलात का? असा सूड उगवला त्या एवढ्याशा जीवावर? नाही ग बाळा, मी मुद्दाम काहीच नाही केलं. ज्या पोरीने मलाच इतका लळा लावलाय, मीच तिच्याशिवाय राहू शकत नाही. आपण पोलिसात जाऊ, नक्की सापडेल ती. जान्हवी त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. आई, नक्की सापडेल ना हो ती? सॉरी, मी रागात काहीही बोलले. आधी तुमचा नकार असला तरी आता तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता माहिती आहे मला. मिळेल ना हो आई आपली जोई? नक्की मिळेल बेटा, शांत हो तू. तिला समजावलं, पण स्वतःच साशंक होत्या. पोलीस स्टेशनच्या फेऱ्या झाल्या. देवाला पाण्यात ठेवून साकडे घालून झाले, पण काही उपयोग नाही. 5-6 वर्ष अशीच निघून गेली. घराचं घरपण हरवलं. सगळे अजूनही जुईच्या आठवणीत जगणं विसरलेले. खूप जीवाभावाचं एक माणूस दूर असणं आयुष्यावर किती परिणाम करतं ना. आज हे चित्र पुन्हा जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलेलं. इतक्यात डोळ्यासमोर चुटकी वाजली तशा त्या भानावर आल्या. आजी, ए आजी, अगं जा की घरी. गेलं ते बाळ त्याच्या आईबाप्पांजवळ. कसला विचार करते एवढा? ती फुलवाली बोलली आणि पुढे निघाली. इतक्यात सुमनताईंनी तिला आवाज दिला. अगं फुलवाली. ती मागे वळली. माझी जुई पण एवढीच असेल ना? त्यांच्या विचारांची गाडी पुन्हा पळायला लागली. कशी छोटीशी विठू मावली, सावळा रंग, बोलके डोळे, चेहऱ्यावर हसू. सूर्याच्या किरणांनी उजळून गेलेलं हातातलं सोनेरी कडं, मुकुटावर लाल चुटूक गुलाबांची आरास. फुलवाली पुन्हा वैतागली. जोरात डोळ्यासमोर हात हलवत बोलली, बाई मी जाते, तू विचार करत बस. माझी अजून बोहणी नाही झाली आणि तू सारखी थांबवते. असं म्हणत तिने हात हलवला तेव्हा त्यांना तिच्या हाताच्या पंजावर असलेलं तुळशीचं पान दिसलं. तिची जन्मखूण, तिला घरी आणली तेव्हापासून असलेली, आणि ओळख पटली. जुई. फुलवाली म्हणाली, काय? जुई नाही आजे, मला काय कोण नाही नाव बिव ठेवायला. मग फुलवालीच म्हणता सगळे. तेच नाव आहे माझं. नाही नाही, तू माझी जुई आहेस. एव्हाना राम पण सुमनताईंना शोधत शोधत पोलिसांच्या डेस्कजवळ आला. राम, बघ जुई, आपली जुई. त्यालाही ओळख पटली. तिला आणि पोलिसांना सर्व कहाणी त्या दोघांनी सांगितली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिला घरी न्यायची परवानगी मिळाली. बाळा, आपल्या घरी चलशील ना? आई वाट पाहते तुझी. जुई म्हणाली, एकाच अटीवर. मला रोज घरी अशी छान छान खूप सारी फुलं आणून द्यायची आणि पुढच्या वेळी मला स्टेशनवर सोडून कुठेच जायचं नाही. सॉरी बेटा, पुन्हा असं अजिबात होणार नाही, असं म्हणून राम कानाला हात लावून उठबशा काढायला लागला. ते बघून जुई एकदम खळखळून हसली. घरी जाताच जान्हवीच्या कुशीत शिरल्यावर मात्र दोन्ही मायलेकींच्या डोळ्यात आनंदाचा महापूर सुरू झाला. थँक्यू आई, जान्हवी म्हणाली. आज तुमच्यामुळे माझी चिमणी परत मिळाली आणि आपल्या चिमणीलाही तिचे आई बाबा आजी परत मिळाले. असं म्हणतच जान्हवी देखील सुमनताईंच्या कुशीत शिरली. आज त्यांचं कुटुंब
पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पूर्ण झालं होतं. पुन्हा घराला घरपण मिळालं होतं. आनंदाचं वारं घरात खेळत होतं. मित्रांनो, गर्दीत लहान मूल हरवलं तर काय परिणाम होऊ शकतो हे तुम्हा सर्वांना चांगलं माहीत असेलच. अशा घटना ज्यांच्या घरी घडतात ते कुटुंब विस्कळीत होऊ शकतं. इथे फार वाईट असं घडलेलं नाही, पण नकळत मूल चोरीला जाणं, त्यांना भीक मागायला लावणं, गुंगीच्या गोळ्या देऊन झोपवून ठेवणं, मुलांना विकणं असे प्रकार किंवा यापैकी काहीही घडू शकतं. आपण आपल्या परीने काळजी घेऊन हे टाळू शकतो. जसं लहान मुलांना समजायला लागल्यावर घरचे मोबाईल नंबर पाठ करायला लावणं, घराचा पत्ता पाठ करून घेणं, काहीही अडचण आली तर आधी पोलिसांकडे जाणं, अनोळखी लोकांकडून चॉकलेट गोळ्या वगैरे काहीही न घेणं, असं सगळं शिकवून हे टाळता येईल. आणि फार लहान बाळ असेल तर अशी किमान माहिती असलेली चिठ्ठी बाळाच्या कपड्यांमध्ये ठेवता येईल. बाकी तुम्ही काळजी घेत असालच. धन्यवाद. नमस्कार.